नमस्कार. तुळजापूरच्या आईचे दर्शन झाले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी मी येरमाळ्याला निघालो. स्टँड पासून थोडे अंतर चालत गेल्यानंतर हे चुन्याची रान येते. चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच ही येडामाईची पालखी मंदिरातून खाली येताच या काळ्या मातीचा चुना तयार होतो. फक्त ह्याच भागामध्ये मातीचा चुना होतो. 2-3 एकर असलेल्या या जमिनीमध्येच फक्त आपल्याला येडामाईचा चुना सापडतो. यालाच चुन्याचे रान म्हणतात. दरवर्षी 17-18 लाख भाविक हा चुना वेचतात. एकदा चुना वेचला की दरवर्षी चुना वेचावा लागतो. असे हे मातीतून चुन्याचे खडे निघतात. आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांच्या नावाने 5-5 खडे वेचायचे असतात. हे वेचलेले चुन्याचे खडे आईच्या राशीवरती टाकायचे असतात. अशा प्रकारे हा येडामाईचा चुना वेचायला दरवर्षी लाखो लोक हजर असतात. हा वेचलेला चुना येडामाईच्या पालखीसोबत मंदिरामध्ये नेला जातो. येणाऱ्या अष्टमीला ही चुनखडी भाजून चुन्यातून पांढरा रंग काढून तो येडामाईच्या मंदिराला दिला जातो. चुना वेचून झाल्यानंतर चुन्याच्या रानातून मी आमराईकडे गेलो. ह्याला येडामाईचा डेरा म्हणतात. ह्या डेऱ्यामध्ये येडामाई 5 दिवस मुक्कामाला असते. या पालखीमध्ये आईचे चरण आणि परशुराम असतो. जशी येडामाईची पालखी आमराईतून बाहेर निघताच आपल्याला हा मातीतील चुना शोधून सुद्धा सापडत नाही. तिथून 3-4 किलोमीटर अंतरावर हे येडामाईचे मंदिर आहे. 5व्या दिवशी पालखी परत मंदिराकडे येते. त्यासाठी मंदिराची स्वच्छता चालू होती. या ठिकाणी मिठापिठाने देवीच्या परड्या भरायच्या असतात. हा येडामाईचा डोंगर अनेक पायऱ्या चढून वरती जावे लागते. बरेच भाविक भक्त हा येडामाईचा गड आपल्या गुडघ्याने चढतात. मंगळवार आणि त्याचबरोबर यात्रेचा शेवटचा दिवस असल्यामुळे फार गर्दी होती. पण तरीही येडामाईचे खूप सुंदर असे दर्शन झाले. तर कसा वाटला हा येरमाळ्याच्या येडामाईचा चैत्राच्या यात्रेचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.